नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण बघताय माझा विशेष आणि आपली आजची चर्चा आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीत. आपल्याला कल्पना आहे मराठा आरक्षण आता सुप्रीम कोर्टाच्या कक्षेमध्ये गेलेलं आहे, त्याच्याबद्दल सुनावणी आता सुरू झालेली आहे आणि एक नवीनच मुद्दा आला, तो म्हणजे 50% पलीकडे राज्याला जायचा अधिकार नाही राज्यांना, अशी भूमिका केंद्राने घेतलेली आहे. त्याच्या जोडीला वरिष्ठ पीठाकडे हा मुद्दा जावा असं अनेकांचं म्हणणं असलं तरी असाही एक सेक्शन आहे मराठा आरक्षण याचिकाकर्ते, चळवळकर्ते यांच्यामध्ये की त्यांना हे पटत नाहीये. आणि याच्या जोडीला आणखी एक मुद्दा आहे, तो म्हणजे आतापर्यंत ज्या गोष्टी वाटत होत्या की महाराष्ट्र आणि सुप्रीम कोर्ट एवढ्या पातळीला आहेत, म्हणजे आपल्याला काहीतरी प्लीड करायचे सुप्रीम कोर्टासमोर, त्याच्यामध्ये आता केंद्राचा रोल अनिवार्य असणार आहे. ज्याचा एका प्रकारे राज्य शासनाचा मुद्दा असा आहे की भाजपने सुद्धा चूक करून ठेवलेली आहे आणि त्यामुळे आता हे भिजत घोंगडं तयार झालेले आहे. केंद्रानं भूमिका स्पष्ट करावी आणि त्याच्या जोडीला केंद्राचेच जर का वकील म्हणत असतील की हा राज्याला अधिकार नसेल तर आता केंद्राला हस्तक्षेप करावाच लागेल, असा गुंता आणखी वाढलेला. आता त्याच्यात केंद्राचाही प्रवेश झालेला आहे. हाच विषय आपण घेतलेला आहे. अनिश्चिततेचं सावट आहे का, सरणार कधी रण, असं विचारायचं झालं तर मराठा आरक्षण आता अशाच प्रकारे कधी रण कधी सरणार आहे असा मुद्दा आपल्या सगळ्यांसमोर आहे. यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत मान्यवर आहेत. माझ्यासोबत असतील विनोद पाटील, याचिकाकर्ते, पहिल्यापासून या चळवळीमध्ये ते समाविष्ट आहेत मराठा आरक्षणाच्या. प्रवीण दरेकर, विरोधी पक्ष नेते, विधान परिषदेतले. शिवानंद भानुसे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते. अतुल लोंढे, काँग्रेसचे प्रवक्ते. आणि अभय देशपांडे, राजकीय विश्लेषक. सगळ्यांचं स्वागत. पहिल्यांदा आपण थोडं समजून घेऊयात की आता डेडलॉक कुठे, किंवा डेडलॉक असल्यास डेडलॉक किंवा कुठे येऊन ठेपलेलं आहे हा सगळा विषय. विनोद पाटलांकडे मी जातो. विनोद पाटीलची आताची स्थिती काय आहे आणि आपल्यासारखे मराठा आरक्षण आंदोलक याबाबतीत काय विचार करतात? आज नेमकं मराठा आरक्षणाची स्थिती अशी आहे की ज्यावेळेस मराठा आरक्षण मिळालं, मुंबई हायकोर्टाने त्याला शिक्कामोर्तब केला आणि सुप्रीम कोर्टामध्ये ते चॅलेंज झालं. सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज झाल्यानंतर ते प्रकरण ज्यावेळेस वरिष्ठ न्यायमूर्तींकडे गेलं किंवा एक स्पेशल बेंचकडे ज्यावेळेस गेलं, कॉन्स्टिट्यूशन बेंचकडे गेलं, तर जाताना ते स्थगित झालं. ते स्थगित झाल्यानंतर माननीय न्यायालयाने भाष्य केलं की आतापर्यंत झालेल्या प्रोसेसवर आम्ही स्टे देतो, याच्या मागे आम्ही जाणार नाही, याच्या पुढे तुम्ही लागू करू नका, 2021ला ते लागू होणार नाही. तर आज मराठा समाजाचं आरक्षणाची परिस्थिती बघितली तर ती जैसे तैसे तशीच राहिलेली आहे. जी परिस्थिती आरक्षण मिळण्यापूर्वी आमची होती तीच परिस्थिती आज आरक्षण मिळाल्यानंतर झालेली आहे. मग आता हे सगळं होत असताना न्यायालयाकडे आम्ही पाठपुरावा केला, राज्य सरकारने केला, सर्वांनी पाठपुरावा केला आणि कशीबशी ती हिअरिंग सुरू झाली. हिअरिंग सुरू झाल्यावर परत एक नवीन मुद्दा आला की आणखीन वरिष्ठ खंडपीठाकडे आपण जायचं का, मग वरिष्ठ खंडपीठाकडे जायचं का नाही जायचं, याबाबत 2 दिवसापासून सुनावणी सुरू आहे. मराठा आरक्षणावर सुनावणी सुरूच नाहीये. सुनावणी कशावर सुरू आहे की आज जे 5 न्यायमूर्तींचं खंडपीठ आहे हे योग्य आहे का, या खंडपीठाला अधिकार आहे का, याच्यापेक्षा वरिष्ठ खंडपीठाकडे जायचं. आणि आज विरोधकांचं युक्तिवाद अजूनही संपलेलं नाही, उद्या देखील ते त्या ठिकाणी युक्तिवाद करणार आहे. सांगायचं तात्पर्य असं की मराठा समाज आरक्षणापूर्वी जसा होता तसाच आज आरक्षण मिळाल्यावर, स्थगिती मिळाल्यावर तसाच आहे. बरं, मी दरेकरांकडे जातो. दरेकरजी, हा विषय पुढे आल्यानंतर अशोक चव्हाण म्हणाले होते की याबाबतीत भाजपनं आता भूमिका स्पष्ट करावी, केंद्राने हस्तक्षेप करावा किंवा केंद्राची भूमिका यामुळे उघड झालेली आहे, कारण राज्यांना अधिकारच नाही असं तिकडचे वकील म्हणतात, केंद्राचे वरिष्ठ वकील म्हणतात. त्यामुळे आता भाजपची, केंद्र भाजप यामध्ये, म्हणजे अर्थातच आपोआप केंद्र सरकार यामध्ये पडणार आहे का? आपलं काय म्हणणं आहे? पहिल्या दिवसापासून या ठिकाणी सरकारची भूमिका केंद्राकडे बोट दाखवण्याची त्या ठिकाणी आहे. सुरुवातीच्या काळापासून वकील न नेमणं, दस्तऐवज न देणं, खंडपीठ प्रॉपर स्थापन करून न घेणं, अशा प्रकारचा हेळसांडपणा, निष्काळजीपणा त्या ठिकाणी आपण या सरकारचा पाहिलेला आहे. त्याचबरोबर आरक्षणाच्या अगोदर ज्या काही गोष्टी देणं आवश्यक होतं, ज्या देवेंद्रजी सरकारने दिल्या त्याही त्या ठिकाणी हे देऊ शकले नाहीत, ज्याला आरक्षणाची आडकाठी नव्हती. त्याच्यामुळे मराठा समाजाच्या बाबतीत या ठिकाणी वेळकाढूपणा करण्याची भूमिका या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारची आहे, हे अत्यंत स्पष्ट आहे. आपण बघाल की या ठिकाणी 102व्या घटना दुरुस्तीचा विषय येत नाही, त्या ठिकाणी SCBCच्या कायद्यांतर्गत आणलं गेलेलं आहे. 2014च्या कायद्यामध्ये अमेंडमेंट केलेलं आहे. त्याच्यामुळे 2014चा कायदा आणि SCBC असा तो विषय आहे. त्याच्यामुळे तो घटना दुरुस्तीशी नंतर 2019शी त्या ठिकाणी त्याचं सांगड घालणं अजिबात योग्य त्या ठिकाणी नाहीये. माझा मूलभूत या ठिकाणी प्रश्न आहे की आपण पहिल्या दिवसापासून या क्षणापर्यंत आरक्षण हा विषय बाजूला ठेवून ज्या सवलती
किंवा ज्या गोष्टी देवेंद्रजी सरकारने दिल्या होत्या त्या आपण का काढून घेतल्या? बरं. नियुक्तीच्या बाबतीत आपल्याला कोणी विचारलं होतं का? आपण कोर्टाला विचारलं की या प्रोसेस मधल्या नियुक्त्यांचं काय करायचं? बरं. म्हणजे आ बैल मुझे मार, म्हणजे स्वतःहून त्या ठिकाणी त्यांना तुम्ही फुलटॉस दिलात बरं. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी बाउंड्रीच्या बाहेर त्या ठिकाणी टोलवला. बरं. मग त्या नियुक्त्यांच्या बाबतीत आपण ओढवून घेतलेली बला त्या ठिकाणी आहे. प्रतिपूर्तीच्या बाबतीत हो. देवेंद्रजींच्या सरकारनं त्या ठिकाणी तोपर्यंत प्रतिपूर्तीची व्यवस्था त्या ठिकाणी केली होती. आपण का नाही तशा प्रकारे केली? मी दरेकर त्या वेळेची दरम्यानच्या मर्यादा पाहता मी विद्यार्थ्यांच्या तदानुषंगिक मुद्दे आहेत त्याच्याकडे जाऊ शकत नाही कारण वेळेची मर्यादा आहे. पण तुमचा एक पहिला मुद्दा आपण नक्की पुढे घेऊन जाणार आहोत. मी तो अतुल लोंढेंना विचारणार आहे की या बाबतीत भूमिका आपण नीट स्पष्ट करू शकलो नाही आणि म्हणून आता राज्य सरकारला भाजपकडे बोट दाखवावं लागतंय का? ब्रेक नंतर पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. माझा विशेषमध्ये आपला आजचा विषय आहे, चर्चा आहे मराठा आरक्षण. आणि जसं आपण म्हणतोय सरणार कधी रण, जसं मगाशी विनोद पाटील सांगत होते इतकं सगळं झालं, मोर्चे झाले, मध्ये कायदा होऊन गेला, कोर्ट कचेऱ्या झाल्या आणि आता काय तर आपण पुन्हा बॅक टू स्क्वेअर वन. अजून तीच चर्चा आहे की आरक्षण पुढे जातंय की नाही, आहे ते आरक्षण राहतंय की नाही. मी जातोय अतुल लोंढेंकडे, काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते. अतुल लोंढेजी, सरणार कधी हे रण, किती काळ अजून हे संघर्ष चालू आणि आता तर आहे ते आरक्षण राज्य शासनाने केलेला कायदा राहतोय की नाही अशी स्थिती का, अशी शंका का वाटते आपल्या आंदोलनकर्त्यांना? प्रसन्न, माझा थेट आणि स्पष्ट आरोप आहे. बरं. यांची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आरक्षण नको आहे, बहुजनांचा नाश करायचा आहे. याचं मी 2-3 उदाहरणं आता स्पष्टपणे देतो जे सुप्रीम कोर्टाच्या अंतरिम आदेशातले आहे. सुप्रीम कोर्ट काय म्हणतं, जो आयोग नेमला होता राज्य सरकारांनी, ज्याच्यात सांगितलं होतं देवेंद्र फडणवीस सदा की मी असं आरक्षण देईल की जे कायद्यात टिकेल, कोणी काही करू शकणार नाही. त्या संदर्भात पेज नंबर 19 वर सुप्रीम कोर्ट काय म्हणतं ते बघा आणि का स्थगित केलं तुमच्या लक्षात येईल. We are of the prima facie opinion that the state of Maharashtra has not shown any extraordinary situation for providing reservations to Maratha in excess of 50%. एवढी क्लिअर कट सिच्युएशन जी आहे ती सुप्रीम कोर्टाने सांगितली, त्याच्यावर स्थगिती दिली. दुसरं, वेणुगोपाल काय बोलले ते आपण सुद्धा सांगितलं, माझ्याकडे ते स्टेटमेंट सुद्धा आहे. त्यांनी सांगितलं की 102 वेळा घटना दुरुस्तीनंतर राज्य सरकारला अधिकार नसताना राज्य सरकारने हे कसं केलं, हे वेणुगोपाल अटॉर्नी जनरल ते सांगतात. तिसरी गोष्ट, जेव्हा सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली होती, रविशंकर प्रसाद यांना बोलवलं होतं कारण केंद्राची भूमिका याच्यामध्ये अतिशय महत्वाची आहे. बैठक 12:30ची 4:30 केली पण ते उपस्थित राहिले नाही. महाराष्ट्राच्या ऍडव्होकेट जनरलांनी अटॉर्नी जनरलांना झूम मिटिंग मागितली पण त्यांनी त्याचं कारण देऊन झूम मिटिंग दिली नाही. त्यामुळे आडकाठी करत असताना एक स्टेटमेंट असं येतं की तुम्हाला आरक्षण पाहिजे नसेल तर आम्हाला सरकार दिलं पाहिजे. मग ह्या सगळ्या गोष्टीच्या एवढ्या रेकॉर्डवर आपल्याला असं कोण म्हणतंय, हा सगळा असं कोण म्हणतंय की आम्हाला सरकार दिलं पाहिजे आरक्षण हवं असेल, असं कोण म्हणतंय? काय बोलता तुम्ही? काय बोलले होते उदयनराजे, देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करा, आरक्षण. हो, अच्छा तसं. बरं. म्हणजे मला एक गोष्ट सांगा, मला कोणावर काही तसा आरोप करायचा नाहीये, मला स्पष्टपणे सांगायचं आहे. आता 16 राज्यामध्ये 50% वरती बहुजन समाजाला कुठेतरी हॉस्टेलमध्ये अर्धी फी होती, फी मध्ये अर्धी फी होती, शिक्षणामध्ये अर्धी फी होती. या सगळ्या ज्या फॅसिलिटीज होत्या त्याच्यामुळे बहुजन समाज शिकून मोठा होत होता. त्याच्या सगळ्याच गोष्टी संपूर्ण भारतामध्ये या गोष्टी आता अडचणीत आलेल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या त्यांनी चर्चेला घेतलेल्या आहेत. आता आमचं म्हणणं एवढंच आहे केंद्र सरकारला की तुम्ही एवढ्या टीका करता, आम्हाला राजकारण करायचं नव्हतं, आतापर्यंत बोललो नाही. फक्त 10 सेकंद आतापर्यंत बोललो नाही कारण राजकारणाचा विषय नाही आहे. हा विषय एवढ्या मोठ्या समाजाच्या प्रगतीचा आहे, त्यांना मिळणाऱ्या संधींचा आहे. आमचं एवढंच म्हणणं होतं. मग तुम्ही नव्या शेड्यूल मध्ये टाकण्यासाठी केंद्र सरकारला का सांगत नाही किंवा संसदेमध्ये तसा कायदा का आणत नाही तुम्ही, ज्या कायद्यामध्ये नलिफाय तुम्ही करू शकता? कारण संसद आता बीजेपीच्या हातामध्ये आहे. इथे तसा कायदा सगळ्यांनी मिळून पास करून घेतला होता, सगळे सोबत होते, तसे तिथे पण सगळे सोबत राहतात. मी 90 शेड्यूल जुना नवा कायदा दोन्ही विषय घेऊन जातो. मी दरेकरांकडे जाईन पण त्यापूर्वी एक मुद्दा फक्त मी एक प्रतिक्रिया घेतो या ब्रेकवर जाण्यापूर्वी शिवानंद भानुसेंकडून. शिवानंद भानुसेजी, तुम्ही कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, जसे विनोद पाटील तसे तुम्ही एका संघटनेतर्फे काम करताय मराठा आरक्षणासाठी. या आताच्या स्टेटस को बद्दल आपल्यासारखी संघटना संभाजी ब्रिगेड काय विचार करते, काय करणार आहात तुम्ही पुढे? सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ. प्रसन्नाजी, मुद्दा असा आहे, फक्त 1-1.5 मिनिट घेतो. बोला. की आरक्षण काय आहे हे आपण वास्तव कोणीच समजून घेतलेलं नाही. ह्या ज्या SC BC जे आरक्षण आहे ह्या 15/4 आणि 16/4 नुसार
दिलेल्या या शिक्षणातल्या आणि नोकरीतल्या फक्त सवलती आहेत हो. त्या फक्त महाराष्ट्र राज्यापुरत्या आहेत. त्यासाठी आयोग नेमण्याची गरज नसते. त्या तशाही राज्य सरकारला देण्याचा अधिकार आहे, ज्या यशवंतराव चव्हाण साहेबांनी तेव्हाही ईबीसी नावानं दिलेल्या होत्या. त्याच पद्धतीने त्या गोष्टी असतात. मुद्दा असा आहे की हे आरक्षण चुकीच्या पद्धतीनं दिलं गेलंय. हे आम्ही नारायण राणे समितीचं ESBC आरक्षण असो का आता SCBC आरक्षण असो किंवा हे तेव्हापासून सांगतोय की ही आरक्षणाची ही प्रक्रिया नाही. आरक्षणाची प्रक्रिया 340, 341 आणि 342 ही ओबीसी प्रमाण ओबीसी मध्ये घातल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. राज्य मागासवर्गीय आयोगाचं काम काय असतं की तो समाज ओबीसीला पात्र आहे की नाही एवढंच ठरवणे. जसं एखादा LLB झाला, एखादा जर्नलिझम झाला, एखादा BEd झाला तर तो त्याला पात्र आहे की नाही असं विद्यापीठाचं सांगायचं काम आहे. नोकरी द्यायचं काम हे त्या संस्थेचं किंवा त्या सरकारचं असतं. मुद्दा आयोगानं सांगितलेला आहे की तुम्ही ओबीसीला पात्र आहात. प्रोसिजर तीच असते की तुम्ही ओबीसी मध्ये आहे त्या कोट्यामध्ये समाविष्ट करणे. 2005चा नचिपनचा अहवाल आहे, नचिपन समितीचा, ज्या समितीवर सध्याचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद साहेब होते की त्या समितीत असं म्हटलेलं आहे की त्या राज्यात जर एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन असेल आणि तशी बॅकवर्डनेस सिद्ध झाला असेल तर ओबीसीचा कोटा अर्थात SC ST OBC त्यामधलाच कोठा वाढवता येतो, असा वेगळा कोठा वाढवता येत नाही. 102व्या घटनादुरुस्तीचा मुद्दा त्याच अंगाने पुढे आलेला आहे. मुद्दा असा आहे की राज्यानं केंद्रावर ढकलायचं, केंद्रानं राज्यावर ढकलायचं आणि एकमेका ढकलाढकलीमध्ये हा नवीन प्रयोग करायचा. हा प्रश्न निर्माणच का झाला तर आरक्षणाची मूळ संकल्पना आहे त्याला बगल देऊन हे जर दिलं असेल, आतापर्यंत अशा गोष्टी जर देशात घडल्याच नसतील तर ते असे परिणाम होणारच आहेत. आणि किती दिवस चालणार आहे, सुप्रीम कोर्टात किती दिवस चालणार आहे आणि 26 घटक राज्याचा से केव्हा येणार आहे आणि त्यानंतर 7चं 9चं 11चं अशा पद्धतीच्या मागण्या होत राहणार आहेत. माणूस एक अंदाज बांधायचा म्हटला तर साधारण किती काळ जाईल याला? अंदाजे तुमच्या अंदाजे किती काळ जाईल याला सगळ्याला? जर आता सर 5चं घटनापीठ आहे, मग 7चं करा म्हणणार, मग 9चं करा म्हणणार, मग 11चं करा म्हणणार, मग 26 राज्याचा से मागवणार. तो शे त्यांना कंपल्सरी आहे की नाही हाच प्रश्न आहे. त्यानंतर परत उलटसुलट चर्चा होणार, मग 50% मर्यादेचा प्रश्न येणार. हे वर्षानुवर्ष कितीतरी वर्ष लागू शकतात सर याला. आणि काय होईल पुढे त्याचा निकाल काय लागेल हे कुणीच सांगू शकत नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या सध्या हातात एकच आहे त्या ओबीसी गायकवाड आयोग स्वीकारणे, ओबीसी मध्ये समावेश करून टाकणे आणि नचिबनचा अहवाल स्वीकारणे आणि वाढलेली टक्केवारी मराठा समाजाला देणे कायदेशीर आहे. ते पण शक्य नाही ना भानुसेजी, ते पण आता राहिलेलं नाहीये ना. केंद्रीय ओबीसी खातं पण आहे, ते पण तितकं सोपं राहिलेलं नाही. तुम्ही म्हणता मी ब्रेक घेतो त्याच्यानंतर मी पहिल्यांदा एक अभय देशपांडेंची प्रतिक्रिया घेणार आहे. पुन्हा दरेकर, अतुल लोंढे आणि आपण संदीप पाटलांकडे, हेमंत पाटलांकडे जाऊयात याच्यावरची शेवटची कमेंट घेण्यासाठी. छोटासा ब्रेक. पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. माझ्याकडे 6 मिनिटं आहेत आणि प्रत्येकानं आता सोल्युशनच्या दिशेनं कोणता पुढचा मार्ग असू शकतो या बाबतीत त्यांनी मतं मांडावीत. मराठा समाज हा कार्यक्रम बघत असेल तर त्या तरुणाईच्या मनावर किमान फुंकर तरी घाला, किमान काही मार्ग सांगून. मी अभय देशपांडेंपासून सुरुवात करतो, नेमका स्टेटस को काय तो समजून घेण्यासाठी. अभयजी, तुमची पहिली प्रतिक्रिया. नाही, प्रसन्न असं आहे की हा या विषयाचा ज्याचा विनोद पाटील यांनी अचूक उल्लेख केला की ही सुनावणी अजून मेरिट पर्यंत किंवा मराठा आरक्षणाच्या पर्यंत आलेलीच नाहीये. त्याच्या आधीचे जे मुद्दे आहेत, टेक्निकल मुद्दे, त्या संदर्भात एक कायद्याची वैधता म्हणजे 102व्या घटना दुरुस्ती नंतरचा झालेला हा कायदा वैध आहे का? जर भाजपा ज्याप्रमाणे म्हणताय की हे जुन्या कायद्यांमधलीच अमेंडमेंट आहे, तर नवीन कायदा 2018चा जो आहे त्याच्या सेक्शन 18 मध्ये 2014चा जो कायदा आहे तो रिपील होईल असं जे म्हटलंय त्याचा अर्थ काय आहे? दुसरं असं आहे की या जे इंदिरा साहनीच्या केसमध्ये म्हणजे बेंच कितीचं असावं? इंदिरा साहनीच्या केसमध्ये 9 जजेसचं बेंच होतं आणि त्या जजमेंटमध्ये एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन नावाचा एक क्लॉज आहे. तर त्या क्लॉज मध्ये मराठा आरक्षण बसतं का हा एक मुद्दा मेरिटच्या संदर्भातला होता. आता याची व्याप्ती सर्वोच्च न्यायालयाने वाढवली आहे. म्हणजे इंदिरा साहनीच्या केसला 29 वर्ष झाल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाला राज्यांचं काय म्हणणं आहे हे ऐकायचं आहे. तर मला वाटतं की याची ही प्रक्रिया खूप लांबणार आहे आणि त्यापूर्वी आता जे आधीचे जी आरक्षण दिलेली आहेत त्यांना स्थगिती नाहीये. ती आरक्षण अस्तित्वात आहेत ज्यांची जास्तीची आहेत. फक्त मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे हा विषय आज विचित्रपणे आपण पेचात सापडलेला आहे. या संदर्भातला एक धोरणात्मक निर्णय घेतल्याशिवाय हा प्रश्न कायमचा सुटणार नाही, कारण प्रत्येक वेळेस आपण कायद्याच्या ते चॅलेंज होत जाणार, त्याची व्हॅलिडिटी तपासण्याची मागणी होणार. आज केंद्र सरकारला एकतर पुढाकार घ्यावा लागेल किंवा सर्वोच्च न्यायालयाला ही जी प्रोसिडिंग आहे 50% ची जी कॅप आहे, जी घटनेने घातलेली नाही, सर्वोच्च न्यायालयाने घातलेली कॅप आहे,
ती जर कॅप वाढवायची असेल तर त्याला दोनच मार्ग आहेत. एक सर्वोच्च न्यायालय, एक केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करून स्पष्टपणे आरक्षण कितीपर्यंत देता येईल याची तरतूद करणे, किंवा सर्वोच्च न्यायालयाने आपली कॅप जी आहे 50% ती ओपन करणे. हे दोन मुद्दे झाल्याशिवाय हा प्रश्न कायमचा निकाली निघणार नाही. पण ती प्रक्रिया वेळ खाऊ आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की केंद्र सरकारने पुढाकार घेणं हे जास्ती महत्वाचं. मी दरेकरांकडे जातो. दरेकरजी, असा काय विषय आहे की मराठा आंदोलक असतील की बाकीचे सगळे असतील, अगदी एका लेवलला तर राज्य सरकार सुद्धा असेल, की केंद्र भाजपने यात लक्ष घातलं तर हा प्रश्न सुटेल, आणि हा न्यायिक विषय असून सुद्धा त्यांना असं वाटतं की भाजपने केंद्र सरकारने, मोदींनी यात लक्ष घातलं तर प्रश्न सुटेल. हे कौतुक म्हणायचं की नेमकं काय म्हणायचं? असं काय आहे केंद्राकडे की तेच कायदेशीर, काय म्हणू त्याला, सगळी तंत्रमंत्र असून सुद्धा महाराष्ट्राला, आपल्या वकिलांना, न्यायाधिकार चालवणार आहेत त्यांना नाही सुचत, पण केंद्राने हस्तक्षेप केला तर हे सुटेल? असं काय आहे? नाही, एक लक्षात प्रसन्न ठेवा, केंद्राकडून जर सुटणार असेल तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी न सोडवण्याचं काही कारण नाही. जे अभय देशपांडे बोलाले तेच अंतिम सत्य आहे की दोन प्रकारे हा विषय सोडवता येईल. एक म्हणजे त्या ठिकाणी केंद्र सरकारनं निर्णय घेणं, घटना दुरुस्ती करणं, आणि दुसरा सर्वोच्च न्यायालयानं त्या ठिकाणी या बाबतीतचा निर्णय देणं. बरं, हा विषय सर्वोच्च न्यायालयामुळे आलाय. आपण बघाल की तामिळनाडूच्या केसमध्ये की कुठल्या राज्याच्या घटना दुरुस्तीही झाली तरी तो विषय संपलेला नाही. आजही तो विषय त्या ठिकाणी खंडपीठाकडे प्रलंबित आहे. आरक्षण लागू जे दाखवलं जातं की घटना दुरुस्ती झाली की विषय संपेल, तो आरक्षण लागू, पण खंडपीठामध्ये तो विषय प्रलंबित आहे. आलं का लक्षात? त्याच्यामुळे अंतिम झालेला नाही. त्याच्यामुळे हा विषय सर्वोच्च न्यायालयामधनच त्या ठिकाणी निकाल घेणं अपेक्षित आहे. हे अंतिम जे अभयनी सांगितलं तेच खरं आहे. ठीक आहे. माझं या ठिकाणी एवढंच सांगण्याचे, मगाशी आमचे मित्र शिवानंद भानुसे बोलले की शिक्षण, नोकऱ्यांमध्ये सवलत हा विषय त्या ठिकाणी आहे आणि याला कायद्याची गरज नाही असं ते म्हणाले. मग आता माझं अतुल लोंढेंना विचारणं आहे की या ज्या सवलती आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या नियुक्त्यांच्या असतील, ऍडमिशनच्या असतील, त्या ठिकाणच्या भरतीपूर्तीच्या असतील, मग या सवलती द्यायला कायद्याची अडचण कुठे येते? याच्यामध्ये आरक्षणाचा विषय येतो कुठे? मी यासाठी जात नाहीये, मी सारथीकडे यासाठी जात नाही, सवलतींकडे यासाठी जात नाहीये, कारण तो केवळ जखमेवरची फुंकर आहे. मराठा समाजाचं म्हणणं आहे की आम्हाला आता असे कुठले तदानुषंगिक मार्ग नको, आम्हाला आरक्षणच हवे, आणि त्यातून एक मोठा वर्ग म्हणतो की आम्हाला थेट ओबीसी मध्ये टाका, आम्हाला एसीबीसी वगैरे शब्दछल सुद्धा नकोय. आता मी अतुल लोंढेंकडे जातो. काय म्हणताय लोंढेजी? नाही, बरोबर आहे. अभय देशपांडेजी जे बोलले ते बरोबर आहे. घटनापीठाने इंद्र साहनीचा घटनापीठ 9 जजेसचं होतं, त्यामुळे 9 जजेसचं किंवा संपूर्ण घटनापीठ 12 जजेसचं जे आहे तेच ते निर्णय फिरवू शकतं. आणि दुसरी गोष्ट, केंद्राने म्हणजे बीजेपीकडे संसदेमध्ये जास्त बहुमत आहे, त्यामुळे तिथली घटना दुरुस्ती होऊ शकते. आता ह्यांनी जे सांगितलं की मला प्रश्न विचारला दरेकर साहेबांनी, मला ऍक्च्युली आम्हाला राजकारण करायचं नव्हतं म्हणून इतके मुद्दे आम्ही आतापर्यंत काढले नाही, पण हे सातत्यानं खोटं बोलल्यामुळे आज मला शेवटी हे मुद्दे काढावे लागले. पण एक गोष्ट नक्की याच्यामध्ये प्रसन्न, आपल्या सगळ्यांना जर द्यायचं आहे तर घटना दुरुस्तीचा हा मार्ग आहे. त्यांनी सांगितलं तामिळनाडूचं 9वं शेड्यूलच निर्माण यासाठी करण्यात आलेलं होतं की सुप्रीम कोर्टामधला ज्युडिशियल रिव्ह्यू त्याला अलाव नाही, अप्लिकेबल नाही ज्युडिशियल रिव्ह्यू. त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये काय सुरू आहे की ज्युडिशियल रिव्ह्यू साठी इलिजिबल आहे की नाही हा मुद्दा आहे तो. त्यामुळे दरेकर साहेबांना मला विनंती करायची आहे की आपण राजकारण करण्यात काही पॉईंट नाही, आपण सगळे एकत्र उभे होऊ आणि केंद्र सरकारचे जे अधिकार आहेत त्याच्यामध्ये सगळे मिळून समाहित करून पूर्ण देशाचं भलं होईल ना. मी आशा करतो की जे सामंजस्य किमान या चर्चेमध्ये इकडे आपल्या एका चॅनलच्या माझा विशेष आहे एबीपी माझाच्या चर्चेमध्ये बघायला मिळतं. मग हे सामंजस्य तिकडे अधिकृतरित्या तुम्हाला सगळ्यांमध्ये का दिसत नाही? हा सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे. तो मराठा समाज असो किंवा माझ्यासारखा पत्रकार असो, आमच्यासारखे पत्रकार असो, ते सामंजस्य दिसावं या आशयासह आपण या कार्यक्रमात इथेच थांबतोय. सगळ्यांचे आभार तुम्ही वेळ दिल्याबद्दल. पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.